परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यामध्ये महाराष्ट्र अव्वल ठरलाय। अवघ्या 6 महिन्यांमध्ये 1,13,236 कोटींची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक फक्त 6 महिन्यांमध्ये आली आहे, अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। जसं जसं समोर जाईल सरकार, देवेंद्रजीचा कार्यकाळ पुढे जाईल, 100 डेज आपण जे म्हणतो आहे सरकारचे, तो कार्यकाळ जेव्हा संपेल 100 डेजचा, त्या दिवशी तुम्हाला अजून काही वेगळं दिसेल। ही सुरुवात आहे, पिक्चर भी बाकी आहे, ट्रेलर आहे, और हे ट्रेलर एवढं सुपरहिट आहे तर पिक्चर किती मोठा असेल। त्यामुळे मला वाटतं देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे महत्त्वाचं सरकार, आमच्याकरता महाराष्ट्राकरता दिलेलं वचन पूर्ण करेल आणि त्याकरता आम्ही काम करतोय। देवेंद्र फडणवीसांनी ट्विट मध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। महाराष्ट्र आता थांबणार नाही। वार्षिक सरासरीच्या 95% परकीय गुंतवणूक अवघ्या 6 महिन्यांमध्ये आली आहे। पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो, महाराष्ट्र सातत्यानं परकीय गुंतवणुकीत अग्रेसर आहे। 6 महिन्यांमध्ये 1,13,236 कोटींची गुंतवणूक झाली आहे। महाराष्ट्राचे मनपूर्वक अभिनंदन करतो, असं देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे